आज काही लोक मंडळींनी काल विचारलं आणि माझ्याही मनात होतं, आपण ही जी रोज प्रार्थना म्हणतो त्याचा थोडा अर्थ सांगतो, थोडं स्पष्टीकरण सांगतो. काल विचारलं एकदा अर्थ सांगा. सुदैवाची गोष्ट आहे, आज कोणी सज्जनांनी ते अर्थ आणि पाठे मगे कविता काव्य असं छापून आणलं. ते वाटण्याकरताच आणलं आपल्याला. संभावून जवळ ठेवा. ते कागदही बरा वापरला आहे, म्हणजे लगेच चुरवळून जाण्यासारखं पातळ नाही. काय माझं हे असं इकडे अर्थ आहे, इकडे हे आहे, पण थोडं स्पष्टीकरण केलं तर जास्त उपयोगी. कारण हे पद फार महत्त्वाचं आहे. मला अतिशय आवडलं पद. कसा योगायोग असतं पहा. 1983 साली मी कैलास आश्रमात पहिल्या प्रथम जाऊन राहिलो. 1983 मी कैलास आश्रमात पहिल्या प्रथम जाऊन राहिलो. त्यावेळेला त्यांच्या आश्रमामध्ये एक लहान पुस्तिका होती. त्या पुस्तिकेचं नाव होतं दश शांती मंत्राः. उपनिषदातले 10 शांती मंत्र. कारण 10 उपनिषद आहेत आणि प्रत्येक उपनिषदाच्या आरंभी एक शांती मंत्र आहे. उदाहरणार्थ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही ईशावास्याचं शांती मंत्र आहे. आणखीन एक शांती मंत्र म्हणतात मला आहे, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. हा त्या मांडुक्योपनिषदचा शांतिमंत्र आहे. त्याचे पुष्कळ 10 चांगले संदेश शांतिमंत्र आहे. अर्थ मोठा छान आहे त्याचा. त्याचं त्यांनी संकलन केलं आहे, त्याचा अर्थ दिला हिंदीत. आणि मी काही दिवस ते रोज वाचित असे, पुढे मधून वाचित असे, किंवा प्रसंग पडला म्हणजे वाचित असे. त्या पुस्तकामध्ये ही प्रार्थना पहिल्या पृष्ठावर छापली होती. पहिल्या एक पृष्ठात छापलेली होती. ते 83 सालापासून परवा मी इथे परत आलो त्याच्या आधी 15 दिवसपर्यंत ही प्रार्थना माझ्या दृष्टीला पडली नाही. काय योग म्हणायचा, दैव म्हणायचं, काय म्हणायचं ते पाहिली नाही. त्यातच आहे एकदम अचानक दृष्टीला पडली आणि इतका आनंद झाला, मला भरून आला अंतःकरण माझं. त्याची अनेक कारणं की सामान्यतः प्रार्थनेमध्ये आपल्या संस्कृती आणि देशाच्या दृष्टीने नेमक्या गोष्टीची मागणी केली आहे एक, आणि देशाचा विचार अगदी सुस्पष्टपणे केला आहे. कारण मी आपल्याला अनेक समजा सांगितलं की मी संन्याशी. संन्यासाच्या आधी तर बोलतच आहे, पण संन्यास घेतल्यानंतर सुद्धा देवधर्म आणि त्याला आवश्यक ते योग्य ते राजकारण याच्याशिवाय मी बोललो नाही असं कधी झालं नाही. माझ्या बैठकीमध्ये कोणी मनुष्य आला तो जो विषय बोलेल, राजकारणाचा असेल तर राजकारणाचा, परमार्थ असेल तर परमार्थाचा, धर्माचा असेल तर धर्माचा, संस्कृती असेल तर संस्कृतीचा. ते काही आमच्या ते पुण्यात्मे असेल, धर्माची चर्चा करावी, राजकारणाची चर्चा कशाला करावी. राजकारणाचा जाच रोज होतो, ते कसं दुरुस्त करावं हे सांगायचं नाही तर सांगायचं कोणी. मी माझं काम समजत आलो, ते सांगत गेलो. काही लोकांना आवडलं नाही, पुष्कळांना आवडलं. पण हे करीत असताना निदान संन्याशी झाल्यावर तरी हे करायला नको होतं असं म्हणणारे लोक होते. की राजकारणाच्या संन्याशींतरी कशाला करायची असं म्हणणारे लोक होते. मी त्यांना सांगितलं असं आहे की देशाचा आणि धर्माचा विचार संन्याशांनी सगळ्याच्या आधी केला पाहिजे. बाकीच्यांना सवड नसते विचार करायची, आणि त्याला विचार कसा करावा हे सांगायला हा मोकळा असतो. त्याला सांगितलं पाहिजे. मी सांगत होतो, मी आपल्या मागणीच सांगितलं की कोण काय म्हणते याचा विचार मी फारसा आयुष्यात कधी केला नाही. काय कोणाला ठाऊक करावंही लागलं नाही, मला ऐकत आलोच नाही असं नाही. मी ते माझे मनोगतचे वर्णन केले. त्यात आपण जर पाहिलं भावार्च्या निमित्त आला की त्यात काय काय माझी अवस्था झाली ती आपण पाहिली असेल. पण त्याचा माझ्या प्रगतीकरताच मला उपयोग झाला. मी पुष्कळ शिकलो, माझी सहिष्णुता वाढली, माझा संयम वाढला आणि त्याची परिणती चांगली झाली हे निश्चित. पण मी ज्या आश्रमात दीक्षा घेतली, ज्या आश्रमाकडून या कैलास आश्रमाचे जे महामंडलेश्वर विद्यानंदगिरी मोठे विद्वान आहेत, पंडित आहेत, त्यांच्याकडनं मी आश्रम दीक्षा घेतली. तेव्हा त्यांच्याच परंपरेमध्ये हे असं म्हणल्यानंतर मला वाटतं मला सँक्शन मिळालं की मी जे बोलतो ते सगळं याच्यावरचं भाष्यच असतं. फक्त सूत्र मला मिळाली नव्हती, भाष्य मी करीत होतो, आता सूत्र मिळालं. म्हणून त्याचा अर्थ आपल्याला सांगतो थोडक्यात. करुणानिधे प्रभोनो दोषान क्षमस्व भगवन. हे करुणानिधी भगवान परमेश्वरा, तू करुणेचा सागर आहेस. आमच्या दोषांची आम्हाला क्षमा कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. काय झाली आमची परिस्थिती, आमच्या दोषामुळे घडलेली आहे. सुचिरात प्रसुप्त देशम परिबोधयाशु भगवन. की आमचा हा देश दीर्घकालापासून झोपल्यासारखा, थंड झोपला, भेवसलं तरी जागा होत नाही. आणि जागा झाला तर फार चांगलं होईल, पण जागाच होत नाही. याला काय करणार. आता तुम्ही याला जागं करा. लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी वृत्तपत्रावर एक अन्योक्ती लिहिली आहे
आता ती अन्योक्ती पूर्वी मूळ संस्कृत पुढे मराठी, आता ती लहान लहान होत वाचताना इतकी लहान झाली, पण अजून तेवढी तरी शिल्लक झाली हे बरं. ती अन्योक्ती मुळात संस्कृत अशी आहे, स्थितींनो रे दध्या क्षणमिह मदांधे क्षणसखे गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवौ असौ कुंभिभ्रांत्या खरन खर विद्रावितमः गिरिग्रावग्राम स्वपिती गिरिगर्भे हरिपती. त्याचं मराठी अनुवाद वामन पंडितांनी केला. त्यांनी म्हटलंय, गजाली श्रेष्ठाया निबिडतर कांतार जठरी मदांधाक्षा मित्राक्षणभरी वास्तव्य न करी भ्रमाने येथे रे गुरुतल शिलाभेदुन करी भ्रमाने आहे रे नखाग्रानी येथे गुरुतर शिलाभेदुन करी भ्रमाने आहे रे गिरिकुहरी हा निद्रित हरी. अर्थ असा आहे की लोकमान्य टिळक इंग्रजाला सुचवत आहे की आमचा हा हिंदुस्थान जो आहे ना तो झोपलेल्या सिंहासारखा आहे. तू मदोन्मत्त आहेस, पण तुझी मदोन्मत्तता हत्तीसारखी आहे. तेव्हा तो झोपला आहे त्याचा लाभ घेऊन इथे फारसा अस्ताव्यस्तपणा गुंडगिरी करू नको. तो जो जागा झाला तर त्याचं पराक्रम मोठा विलक्षण आहे. त्यानं आपल्या याच्यापूर्वी आपल्या पराक्रमानं हत्तीचं गंडस्थळ समजून आपल्या नखांनी खडकसुद्धा फोडले आहेत. इतकं सामर्थ्य त्याच्या नखात आहे. तो जो जागा झाला तर तुझी धडगत नाही असं सुचवलं होतं. तेच याच्यात सांगितलं की प्रसुप्त आहे आमचा देश, पण जागा झाला तर सिंहासारखा. पण एक असं आहे की तो जागाच होत नाही. फार तर कुशी बदलतो. डाव्या कुशीचा उजव्या कुशीवर, उजव्या कुशीचा उताणा, उताण्याची पुन्हा डावी कुशी पुन्हा उताणा, पुन्हा उताण्याची उजवी कुशी. नाही ते एकदम डाव्या कुशीचा उजव्या कुशीवर, उजव्या कुशीचा डाव्या कुशीवर. सावध होऊन काय रे असं सुद्धा विचारित नाही. तेव्हा याला जागं केलं पाहिजे. तेव्हा भगवान आमच्या दोषानेच हा झोपला आहे, आता याला जागं करा. भुविभूत सर्व भाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देवभाषा ताम पालयस्व भगवन. या पृथ्वीतलावर सगळ्या भाषांची मूळ असलेली जी संस्कृत वेदवाणी, जिनं आमच्या विज्ञानविषयक संशोधनाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या होत्या. त्यात वेदांत आहे, त्यात काव्य आहे, त्यात शिल्प आहे, त्यात गायन आहे. असा एकही कलेचा मनुष्याला स्पर्श करणारा विषय नाही की ज्याच्यामध्ये संस्कृतचं काही योगदान नाही. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे, काही ठिकाणी ग्रंथ उपलब्ध आहेत. आजही बडोद्याची जी मोठे ग्रंथालय आहे तिथे अगस्ती संहिता, मय संहिता या नावाच्या जुन्या संहिता आहेत. त्यात अनेक गोष्टी आपल्याला सापडतील. किती सापडतील? गोल्ड प्लेटिंगची व्यवस्था तिथे सापडेल. आता गोल्ड प्लेटिंग म्हणजे वीज निर्माण करावी लागते आणि नंतर त्याचे ते पाणी चढवावं लागतं. आणि म्हणून गोल्ड प्लेटिंगला पूर्वी आपल्याकडे शातकुंभिकम असं म्हणत असत. शातकुंभ म्हणजे 100 कुंभातून निर्माण केलेली, कारण ते 100 कुंभ ठेवायचे, त्यात मग ते नवसागर वगैरे काही ते टाकायचे आणि त्याच्यात तारा जोडून वीज निर्माण करायची. आणि हा प्रयोग त्या संहितामधून आहे. म्हणजे तो कोण फराडे वगैरे त्याच्या आधीचा आहे, पण त्या फराड्याने सांगितलं म्हणजे आपल्याला कळतं आधीच आहे. दिल्लीजवळ तो लोखंडाचा स्तंभ आहे, 1500 वर्षात गंजलेला नाही. न गंजणारं लोखंड कसं तयार करावं ते अजून साधलेलं नाही, ते 1500 पूर्वी चाललेलं होतं. असे कितीतरी गोष्टी आहेत आणि हे सगळे संस्कृतमध्ये आहे. शिल्पशास्त्र उत्तम आहे. वेरूळची लेणी आपण जर कोणी बघितली असतील, पुष्कळांनी बघितली असतील, किती डेव्हलप्ड असलं पाहिजे इंजिनिअरिंग. वरून खाली जायचं आहे, चुकायला वाव नाही, कोरून काढायचं आहे. दगड एखादा चुकला तर दुसरा आणून बसू सोय नाही. आणि काम इतकं मोठं आहे की निदान 3 पिढ्या तरी चाललं असलं पाहिजे. निदान जास्त चालायचं पण कमी नाही. म्हणजे एका पिढीचं दुसऱ्यापर्यंत द्यावं हे शिक्षण कौशल्य आहे. आणि हे सगळं संस्कृतमध्ये अजूनही दक्षिणेमध्ये शास्त्रीय आहेत शिल्पकला सांगणारे. त्यांच्यावर संस्कृत ग्रंथ आहे, ते पुस्तक हातात घेतात त्यांचं आणि त्यांच्या पद्धतीने मापेकून सांगतात. म्हणजे आर्किटेक्चर आहे उत्तम, पण संस्कृतमध्ये आहे. मी सांगतो एवढ्यासाठी की संस्कृत विद्येमध्ये अशा सगळ्या तऱ्हेच्या गोष्टी आहेत. परिपूरिता अभिलाषा. आता तिची स्थिती कशी आहे? श्वसिती व देवभाषा. ऑक्सिजनवर ठेवल्यासारखी आहे, श्वासोश्वास फक्त चालू आहे. तेव्हा तिचं तुम्ही रक्षण करा. परिपालयाशु भगवन. आसीत कदाचित देशा वाणी विशुद्ध वेशा अधुना लवावशेषा तामाश्रयस्य भगवन. एकेकाळी ही वाणी मोठी समृद्ध होती, मोठी अलंकृत होती, मोठी सुसंस्कृत होती. म्हणजे संस्कृत सुसंस्कृत होतं. फार सुंदर तिची रचना होती. सोपेपणाही होता, रसाळपणाही होता, पदलालित्य होतं. किती गमती होत्या. मी एक लहानसं वाक्य सांगतो.
एका राजाची स्तुती वर्णन करतो एक कवी, आणि तो त्याचं वर्णन करतो. तत्र वीर भट पटलोत्तरंग तुरंग कुंजर मकर भीषण सकल रिपुगण कटक जलनिधी मथन मंदरायमान समुद्दंड भुजदंड पुरंदर पुरांगण वन विहारण परायण गीर्वाण तरुण गणिकागण जेगीयमानया अतिमानया शरदिंदु कुंद घनसार निहार मृणाल मराल सुरगज नीरक्षीर गिरिशाट्टा. माझा दम लागला. 7 वाक्य त्याच्यात होतच नाही वाचून. अशी जी रचना कौशल्य आहेत, किती गमती गमतीच्या रचना आहेत. एखादं रामकृष्ण वर्णनपर कविता केली, श्लोक असा वाचला म्हणजे रामपर असतो आणि असा वाचला की कृष्णपर असतो. काय कौशल्य आहे. इतर कोणत्या भाषेत हा नमुना तर दाखवा मला एखादा. असाही वाचला आणि असाही वाचला तरी तीच अक्षरं येतात, त्या नवजीवन शब्दाची येतात तशी. नवजीवन, नवजीवन, समज श्लोक तर श्लोक असा. आश्चर्याची गोष्ट आहे. ही जी समृद्धी आहे ही संस्कृतमध्ये आहे, पण आज ती आता श्वासोश्वास करते. एकेकाळी कधी होती, तिला पुन्हा आपल्या पदावर आणं आणि ती येईल. कारण संगणकाला त्याच्या इतकी चांगली भाषा नाही असं आता पाश्चात्य म्हणायला लागलेत. खेदाची गोष्ट एवढीच वाटते की संस्कृत इम्पोर्ट करायचा प्रसंग आमच्या दोन्ही आमचंच आहे, ते सांभाळलं पाहिजे की नाही. पण आता इथं आपली थोडी थोडी चळवळ सुरू झाली असं ऐकलं, बरं वाटलं मला की तरुण स्त्री पुरुष संस्कृतचं वाचन करतायत आणि बोलून येतं. अगदी पहिल्यापर्यंत ती मीनाक्षी कुलकर्णी ती बाई बिचारी तरुणी मला भेटली, माझ्याशी संस्कृत बोलायला लागली. आता मलाच लाज वाटली, मला त्याशी संस्कृत बोलता येईना. मी मॅट्रिकमध्ये होतो तेव्हा चांगलं संस्कृत बोलत असे. आता मॅट्रिकपेक्षा आता माझं संस्कृत ज्ञान पुष्कळ वाढलं, पण मला तिच्याशी बोलता येईना. आणि बोलतो 2 चुका झाल्या, म्हणत या बोलण्यात काय अडचण नाही. मी सांगतो या विषयासाठी की संस्कृताचं मोठं पांडित्य असलं म्हणजे बोलता येतं, आणि पांडित्य नसलं तर बोलता येत नाही असं मुळीच नाही. आपल्या घरातली 4-5 वर्षाची मुलं सुंदर मराठी बोलतात की नाही. मराठीचं लिंगवचन विभक्ती हे मोठं प्रकरण आहे, पण ते बाबा आला असंच म्हणतं, बाबा आली म्हणत नाही आणि आई आला म्हणत नाही. त्याला बाबा आला आणि आई आली हे लिंगवचन विभक्तीचा प्रत्यय बरोबर कळतो. त्या लिंगवचन विभक्ती म्हणजे काय ते सांगितलंच नाही कळणार. पुल्लिंगवचन काय ते कळणार नाही, पण बोलतो शुद्ध. 5-6 वर्षाचं चुणचुणीत पोरं असेल तर फारच चांगलं बोलतं, आणि हल्लीची पोरं जरा जास्त चुणचुणीत आहे ती. मग त्यांना जर काही चांगलं आपण दिलं, पण ही भगवंताची प्रार्थना याचं प्रार्थना करून गप्प बसायचं नाही, आपण सुरुवात करायची. तेव्हा ह्या संस्कृतचा तुम्ही आश्रय करा असं म्हणतात. देशे स्वतंत्रतायाः प्राचीन सभ्यतायाः समयम समर्घतायाः पुनरानयस्व भगवन. या देशामध्ये पुन्हा स्वतंत्रता आणा. आपला देश स्वतंत्र नाही, फ्री नाही, होम रूल्ड आहे. स्वराज्य मिळालंय आपल्याला, स्वातंत्र्य नाही आलेलं. एक तर देश खंडित झाला, आणि स्वातंत्र्य आहे कुठे. आपली घटना उसनमारीने केली. आपली असे लाज वाटली पाहिजे आपल्याला. आपुला जिल्हा ठरेल मोठा असे देश पृथ्वीवरती, परी स्वभाषा बळे सर्वही व्यवहारासी आचरिती. आम्ही मात्र लाचार करंटे झुगारिली आमुची भाषा, आणि घेतला परभाषेचा शिक्षा व्यवहारी फासा. काय प्रकरण आहे. कोणताही देश जगाच्या पाठीवर असा नाही. लहान लहान एवढे आहेत, आपले जिल्हे मोठे ठरतील त्यांच्यापेक्षा असे देश आहेत, ते आपल्या मातृभाषेतून सगळा व्यवहार करतात. हॉलंडमध्ये डच भाषेतून व्यवहार होतो, स्वीडनमध्ये तसाच व्यवहार होतो. मी माझा अनुभव सांगतो आपल्याला. पुणे विद्यापीठामध्ये विद्वत परिषदेत असताना, विद्वत संमेलनामध्ये आमच्या एका विभागामध्ये एक हॉलंडचा एक प्राध्यापक, मराठीत त्याला संत वाङ्मयाची काही माहिती घ्यायची होती म्हणून पुण्याला आला होता. मोठा अभ्यास होता, मोडकं तोडकं हिंदी बोलत असे, पण तो कधी इंग्रजी बोलला नाही. आता त्याचं टेस्ट तर आम्हाला समजायचंच नाही. तो मोडकं तोडकं हिंदी बोलायचा आणि समजून घ्यायचं असं काय ते काय सगळं. त्याला आम्ही चहा द्यायचं ठरवलं. ज्यांनी चहा द्यायचं ठरवलं त्यांनी मला विचारलं, तो आज ये म्हणाले आपण त्या डचचे प्राध्यापक आले हॉलंडचे, त्यांना आपण चहा देणार. निरोप ते जायचेत, आता 1 महिनाभर इथं होते, तर जायचे. मग ठीक आहे, आम्ही गेलो. मग तो किती कष्टाळू आहे, ते कशी विद्वान आहे, त्याचे संदर्भ किती चांगले असतात वगैरे, त्याचं कौतुक आमच्या त्या 2-3 माणसांनी इंग्रजीत केलं. त्याला पुष्पगुच्छ दिला वगैरे. तो उत्तराचं भाषण करायला उभा राहिला. तो मोडक्या तोडक्या हिंदीत बोलला आणि म्हणाला काय, जी भाषा तुमची नाही, जी भाषा माझी नाही, त्यात तुम्ही माझा सत्कार काय म्हणून केला. सगळ्यांची तोंड बघण्यासाठी झाली. ते लोक आपापला स्वाभिमान टिकवून आहेत, आमचं कुठं गेलं.
इंग्रजी शिकू नये असं मला मुळीच म्हणायचं नाही. आणि ते इंग्रजीचं कौतुक करतात, ती जगाकडे बघण्याची खिडकी आहे. अरे खिडकी आहे, आधी घर असलं पाहिजे ना. जगाकडे बघायची खिडकी आहे, घराला खिडकी असतात, याचं घरच नाही, सगळ्या खिडक्याच खालपासून वरपर्यंत. बाजूलाच नाही, वर सुद्धा खिडकीच. गबाळेपणा नाही हा. इंग्रजी शिकू नये असं मला मुळीच म्हणायचं नाही. नुसतंच इंग्रजी काय म्हणून, ज्ञान फक्त इंग्रजीत आहे, हा वेडेपणा आहे. इंग्रजीपेक्षा प्रगत ज्ञान फ्रेंच भाषेत आहे, जर्मन भाषेत आहे, रशियन भाषेत आहे, जपानी भाषेत आहे, चिनी भाषेत सुद्धा अलीकडे आहे. त्यामध्ये सकाळी बहुतेक चीनला जाऊन आले का डॉक्टराचं वर्णन आलं आहे. तो हॉस्पिटल बघायला गेला, याला इंग्रजीशिवाय येत नाही, त्यांना चिनीशिवाय बोलायचं नाही. तो म्हणा मला काही मिळालंच नाही. हॉस्पिटल मोठं सगळं उत्तम चाललेलं आहे, पण ती चिनीमध्ये बोलणार आणि याला चिनी येत नाही. त्याला वाटलं इंग्रजीत आपण बोलतो, तिथे कुणी इंग्रजी बोलणार असेल, तिथे इंग्रजी बोलणाऱ्या बियाला मिळालं नाही म्हणत तरी चालेल. असतेच दुभाषे त्यांचे असतात, पण ते मुद्दाम बोलावून आणायला लागतात. पु ल देशपांडेंनी जपानमध्ये जाऊन आल्यानंतर आपली आठवण लिहिली, त्यांच्या पुस्तकात आहे बघा, की जपानी एका प्राध्यापकाला ते भेटायला गेले. तो हेड डिपार्टमेंट होता, विभाग प्रमुख होता. तो असं इंग्रजी बोलत होता, ते म्हणजे आपल्याकडचं दुसरीतलं पोरगं सुद्धा जास्त चांगलं इंग्रजी बोले. आता विभाग प्रमुख, पण त्याला त्याची लाज नाही. आणि आम्हाला जर इंग्रजी चुकलं तर आम्हाला लाज वाटते. काय कारण आहे, तिकडचा मनुष्य मराठी किंवा हिंदी बोलला म्हणजे शेकडा चुका करतो, मला इंग्रजी चुका त्याची लाज वाटायचं काय कारण आहे. बरं इंग्रजी भाषा अशी काय मोठी चांगली आहे, त्याचा उच्चार हे तर प्रकरण आहे मोठं. कोणत्या शब्दाचा उच्चार कोणता होतो कसा ठाऊ. त्या बर्नार्ड शॉनं स्वतः जो इंग्रज मनुष्य आहे त्याने इंग्रजी टिंगल केली. तो म्हणला आमची भाषा अशी आहे की घोटी लिहायचं आणि फिश वाचायचं. त्याचं आहे घोटी लिहायचं म्हणजे GHOTI लिहायचं, याचा उच्चार घोटी होतो. आणि वाचायचं म्हणजे फिश. त्याला विचार असं कसं, ते म्हणजे GS कफमध्ये GH आहे शेवटी, त्याचा फ होतो उच्चार, ते GH म्हणजे फ. ओ म्हणजे ई, विमेनमध्ये ओ आहे, WOMEN, पण उच्चार वुमन नाही, विमेन म्हणजे ई उच्चार होतो, म्हणजे ओचा उच्चार झाला वी, म्हणजे GHचा उच्चार झाला फी. आणि शन TIचा उच्चार श असतो, TION मध्ये शन होतो माहिती आहे आपल्याला. ते TI म्हणजे टी, तेव्हा उच्चार TI करायला लिहायचा आणि वाचायचा श, म्हणजे फिश झालं. म्हणजे घोटी लिहायचं आणि फिश वाचायचं. ऐकली गंमत. अरे PUT पुटकन BUT बटका, काय कारण. COLONEL स्पेलिंग, आर नाहीच कुठे त्याचा, आणि त्याचा उच्चार कर्नल, आर नाहीच. असलेले उच्चार करायचे नाहीत, नसलेले उच्चार करायची काय भाषा आहे. त्या सीचा उच्चार क का च का स कोणा ठाऊ. कधी क असतो, कधी च असतो, कधी स असतो, आणि अक्षराचं नाव मात्र सी. हा गबाळेपणा इंग्रजीशिवाय दुसरीकडे कुठं आपल्याला आढळणार नाही. आपली भाषा समृद्ध आहे, जे लिहायचं ते वाचायचं. जे लिहायचं एक आणि वाचायचं एक असा द्वैतभाव आपल्याकडे नाही. जे लिहायचं तसंच वाचायचं. इतकं चांगलं असतानाची उपेक्षा आहे. म्हणून प्रार्थना केली की बाबा हे करा, ही स्वतंत्रता आम्हाला, आमचं विचार स्वातंत्र्य, आमचं आचार स्वातंत्र्य आणून द्या. प्राचीन सभ्यता जी आहे तिचा पुन्हा आविष्कार होऊ द्या. म्हणजे आम्ही सभ्य होतो. मी माझा व्यक्तीचा अनुभव सांगतो. मी प्राचार्य झालो पहिल्या प्रथम आयुर्वेद महाविद्यालयामध्ये. माझ्या आधी माझा एक वर्गमित्र प्राचार्य झाला होता. त्यानं माझं अभिनंदन केलं दूरध्वनीवर, आणि तो म्हणला मी आलो आहे, आपल्या विद्यापीठात जायचं, मी गाडी घेऊन आलो आहे, तुझ्याकडे येतो आणि आपण गाडीतनं जाऊ. म्हणून ये. तो आला कॉलेजमध्ये आणि मला काही करायला चल. अरे म्हणून मला थोडं काम उरकतो, मी आता नवीन प्राचार्य झालो आहे, थोडी माहिती करून घ्यावी लागते मला, लगेचच्या लगेच काही करता येईल. अरे पण आपल्याला विद्यापीठात जायचं आहे. म्हणून मला विद्यापीठात जायचं आहे, मग वेळ किती लागणार आहे, निघू. तुला घरी जायचं नाही का म्हणला. मग कशाला घरी जायचं, म्हणजे तू कपडे बदलणार नाही का म्हणला. कपडे बदलायचे काय करणार, मी काय स्नानगृहातून बाहेर आलो आहे. हा पंचांगोळून बाहेर आलं तर मग कपडे बदलले पाहिजे. बरोबर आहे, मी तर कार्यालयात बसलो आहे, माझ्या ऑफिसमध्ये बसलो आहे, काम करतो आहे, आता कपडे बदलायचं काय कारण आहे. म्हणजे तू असाच येणार म्हणला. म्हणजे असा म्हणजे कसा, मी कसा आहे. अरे म्हणजे जरा आपल्याला सभ्य पेशात गेलं पाहिजे. म्हणजे माझा पोशाख असभ्य तुला कोणी सांगितलं. मी बघ म्हणले कसा आलो आहे. म्हणजे तुझा पोशाख सभ्य असं तुला वाटतं, तुला काय वाटतं, मला तू गुलाम वाटतोस. म्हटलं की ही जी सभ्यता आहे ही इंग्रजांची सभ्यता आहे. माझं धोतर आहे, कोट आहे, टोपी आहे, बंद गळ्याचा कोट, टाय नाही, बंद गळ्याचा कोट, जोधपुरी. त्या सभ्य माणसाने जसं असावं तसाच मी आहे. त्याला काय ते पटलं नाही.
आणि जेव्हा त्याला गुलाम म्हटलं त्यांना माझ्या एवढा हात तुझ्यापुढे हात जोडायची पाय माझा मित्र होता वाटेल ते बोलायला मला परवानगी होती. आपलं सांभाळून ठेवावं लागतं. कशा कर टॉय कशाला बांधायचा? आपल्याला मुळात माहिती आहे का तो टॉय कसा आला? तो एक इंग्लंडचा राजा होता, त्याच्या छातीला गळ्याला आजागळ होती, ती कापली तरी पुन्हा वाढायची, म्हणून त्याने ते लपवायचा करता तो टॉय काढला. आता ते फॅशन होत 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 आता इतका झाला की टॉय गळ्याला घातल्याशिवाय चालायचंच नाही. आता हा काय प्रकार आहे? कशा करताय? कसं टिकवावं लागतं त्याचा एक अनुभव सांगतो आपल्याला. आमच्या कॉलेजमध्ये मी विद्यार्थी असताना आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आम्हाला ते सर्जिकल डिपार्टमेंटचे 12 ऑपरेशन्स पाहिल्याचं एक सर्टिफिकेट लागायचं. ती 12 ऑपरेशन्स मी पाहिलीत. एक दिवस आमचे ते सर्जन जे होते ते पारशी होते. त्यांना काय हुक केली कोण? त्यांनी हुकूम काढला की धोतरवाले जे आहेत त्यांना थिएटरमध्ये प्रवेश देऊ नको. आम्ही दोघंच धोतरवाले होतो, मी आणि माझा दुसरा एक मित्र, बाकी सगळे पॅन्टवाले होते. तो गाडीत चिंतू आमचा तो म्हणला डॉक्टर तुम्हाला आत नाही जाता आलं. का रे बाबा? ते साहेबांनी सांगितलं म्हणाला की धोतरवाले आत सोडू नको. म्हणून का ते माहीत नाही म्हणा, मला सांगितलं ते असं. म्हणा साहेब कुठे? ते बहुतेक खाली आले असतील. आता मी खाली गेलो, ते ऑफिसमध्ये बसले, ते वरचा मित्र वाचित. मी गेलो म्हणलं सर आम्हाला परवानगी देईन आपल्या ह्याच्या सर्जिकल थिएटरमध्ये जायची. त्याने असं माझ्याकडे हो म्हणले तुम्ही धोतरवाले तुम्हाला जायचं नाही. म्हणजे का? म्हणजे तिथे असेप्टिक प्रिकॉशन्स घ्यावं लागतात, तुमचं धोतर इकडे तिकडे कुठतरी लागतं, त्यामुळे ते अस्वच्छ राहतं म्हणून जायचं नाही. म्हणजे सर बघा माझा काचा मारलेला आहे, त्याला क्लिप्स लावलेले आहेत, माझं धोतर इकडे तिकडे जात नाही, पुन्हा वरून एप्रिल घालायचंच आहे, तेव्हा काही असतं जिकडे तिकडे फसरनंतर ते एप्रिलच्या आत जाऊन जाईल. नाही नाही पण तरी नाही जायचं म्हणजे ती स्वच्छता सांभाळलीच पाहिजे. सर माफ करा माझं धोतर रोज धुतलं जातं साबण लावून. या पॅन्टवाल्यांच्या पॅन्टीला किती दिवसांनी पाणी लागतं मला माहिती नाही. म्हणजे आपल्याकडे कल्चर करायची सोय आहे. त्याच्या धोत्राचं माझ्या धोत्राचं पाणी त्याच्या पॅन्टचं पाणी कल्चर करा. माझा जर एक बॅक्टेरिया जास्त सापडला तर मी उद्यापासून पॅन्ट घालायला लागतो. तुमचा पॅन्ट मला चांगला होता, हा हसला दादा म्हणाला कळलं. आपलं सांभाळायचं झालं तर सांभाळता येत नाही असं नाही, सांभाळता येतं. मी आयुष्यात कधी पॅन्ट घातली नाही, अगदी घातली नाही, हिमालयात घातली. त्याच मित्रांनी मला विचारलं होतं की पॅन्टशी तुझं शत्रुत्व आहे का? म्हणलं मुळीच नाही. यंत्राशी काम करायचं असेल तर पॅन्टच घातली पाहिजे. धोतर नेसून जाणं हा अपराध आहे मी समजतो. ते यंत्रात सापडलं तरी काय करणार? तर पॅन्ट पाहिजे. पण आपल्याला आरामात खुर्चीवर पंख्याखाली वारा घेत बसायचं, पॅन्ट पाहिजे कशाला? पॅन्ट हे प्रतिष्ठेचा विषय होता कामा नये, उपयुक्तता मलाही समजते. पण उपयुक्तता जेव्हा वापरायचं असेल तेव्हा आता देवपूजेला बसला तरी पॅन्ट घालून बसतो. म्हणजे अरे ऑफिसमध्ये जाताना जे एक विशिष्ट वेश असला पाहिजे असं तुला वाटतं, तर देवघरात जाताना एक विशिष्ट वेश असला पाहिजे असं का वाटू नये? विचार म्हणून प्राचीन आपली जी सभ्यता आहे तिचं पुन्हा पुनरुज्जीवन झालं पाहिजे. असं सांभाळीत गेलं म्हणून आपले तितके लोक सगळे आहात सुदैवाने बरं आहे. तरुण मंडळी सुद्धा अगदीच काही कमी नाही. मी त्यांना विनंती करून सांगणार आहे, आग्रह विनंती, आता संन्यासीने विनंती नाही करायची, आग्रह म्हणून सांगतो की धार्मिक कामाला जेव्हा बसाल तेव्हा तरी पुरुषांनी धोतर आणि स्त्रियांनी साडी, त्यातही 9 वारी असेल तर फार चांगलं, पण निदान साडी तरी असली पाहिजे. धार्मिक दिवाळी आहे, दसरा आहे, सण आहेत, काही नवरात्र आहे, मंगळागौर आहे, त्या दिवशी 365 दिवसात ते 10-12 दिवस साडी नेसायला काय अडचण आहे? एरवी नका नेसू. पण हा अभिमानच गेला. हे काही केलं पाहिजे असं वाटतच नाही. यात काही आपण सुधारतो असं वाटतं. ही सगळी चुकीची गोष्ट आहे. थोडं सांभाळत जावं लागतं म्हणजे मोठं साधतं. मोठं दोरखंड जर बनवायचं असेल तर लहान सुतं एकत्र करीत बनवावं लागतं. एक धागा तुटला तर दुसरा तुटायला मदत होते, दुसरा तुटला तर तिसरा तुटायला मदत होते, आणि शेवटा संबंध तुटलं तरी पत्ता लागत नाही काय झालं याचा. म्हणून ती प्राचीन सभ्यता जी आहे ती पुन्हा या देशात आणा असं परमेश्वराची प्रार्थना करतो आपण. आणि आणखीन आपली जी समृद्धी आहे ती गेली आहे. आपण कर्जबाजारी झालो आहोत. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 10-15 हजाराचं कर्ज आहे परदेशी, आणि कर्ज फेडण्याकरता सुद्धा कर्ज काढावं लागतं. अशी आपली दुर्दशा आहे. तर ती पुढची जी समृद्धी आहे ती पुन्हा परत आणली पाहिजे. आणि त्याचा एकूण एक मार्ग आहे की स्वदेशी 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 स्वदेशी, दुसरा मार्ग नाही आहे. की जितकं सांभाळता येईल असं आहे. यंत्र एखादं परदेशातून आणावं लागलं तर समजू शकतं. लिपस्टिक कशाला पंढरपूर आणायला पाहिजे? बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे पोटॅटो चिप्स त्या कशाला परदेशी पाहिजेत? पेस्ट कशाला परदेशी पाहिजे? प्रसाधनं कशाला परदेशी पाहिजेत? अत्तरं कशाला परदेशी पाहिजेत? ती परदेशी अत्तरं आहेत ती कृत्रिम असतात, तरी प्रदूषण वाढतं. आपली सगळी जी अत्तरं नैसर्गिक आहेत, गुलाब आहे, वाळा आहे, मोगरा आहे, चंदन आहे,
ती जंतू प्रतिरोधक आहेत, प्रदूषण वाढवणारी नाहीत, पण नाही ते फ्रेंच काही काय त्या काय ते लागतं. त्याची किंमत किती असते कोण माहिती, त्याचंच भूषण. तेव्हा आपली समृद्धी जर परत आणायची असेल तर पुन्हा स्वदेशीचा योग्य रीतीने पुरस्कार केला पाहिजे. परदेशाशी शत्रुत्व करून नाही, आवश्यक त्या गोष्टी काय असल्या तर केल्याच पाहिजेत, पण परदेशी म्हणून चांगलं हा काय गबाळेपण आहे. मी नेपाळमध्ये गेलो काठमांडूला, तिथे एक महाराष्ट्रीय मनुष्य व्यापारी भेटला. तो केव्हा तरी तोंडोळी झाली असेल, मला माहीत नाही, मला आठवण, त्याला आठवण होती. ते बोलता बोलता म्हणला, नाही तुमचं हे कसलं दुकान आहे, त्यामुळे साड्या विकतो. म्हणजे कशा साड्या आहेत ते पाहिलं तर कशावर जर्मनीचा शिक्का, कशावर फ्रान्सचा शिक्का. अरे म्हणजे हे काय हिंदुस्थानातच आहेत म्हणजे सगळ्या, पण हे असे शिक्के मारले की जास्त खपतात. आता हा काय गवाळे म्हणा. तेव्हा आपली समृद्धी परत यायची कशी. आपण सावध होऊन आपली वेशभूषा, आपली केशभूषा, आपलं जे घरातलं वातावरण हे जितकं भारतीय असेल तितकं चांगलं. हे जितकं भारतीय होईल तितकं आपलं देश वैभवाला जाणार आहे. आणि हे करण्याची प्रेरणा भगवंतांनी आम्हाला द्यावी असं हा कवी म्हणतो. आता एकदा पुन्हा म्हणू आपण. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देवभाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् देशे स्वतंत्रताया प्राचीन सभ्यताया समयं समर्घताया पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् पुंडलीक वरदा विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय.